एकीकडे सामान्य ग्राहक तक्रार करतायत की गाडीचं मायलेज अचानक घटतंय, इंजिनवरती परिणाम होतोय, तर दुसरीकडे मंत्री महोदय स्वतः हे मान्य करायला तयार नाही। विश्लेषणानुसार 6 वर्षात 6 वेगळ्या मुदती दिल्या गेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी लक्ष पुढे सरकवलंय। ते वेगाने बांधले जाणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण आश्वासनं आणि प्रत्यक्ष कामगिरी यातलं अंतर सुद्धा तितकंच मोठं आहे। नितीन गडकरी भारताचे रस्ते वाहतूक मंत्री आणि सोशल मीडियावरती तुफान चर्चेत असलेलं नाव। याचं कारणही आहे इथेनॉल मिश्रित पेट्रोल अर्थात E20। एकीकडे सामान्य ग्राहक तक्रार करतायत की गाडीचं मायलेज अचानक घटतंय, इंजिनवरती परिणाम होतोय, तर दुसरीकडे मंत्री महोदय स्वतः हे मान्य करायला तयार नाही। पण हा वाद फक्त पेट्रोल पुरता मर्यादित नाही, तर गेल्या 10 वर्षांमध्ये गडकरींनी रस्ते, टोल, इंधन आणि भविष्यातल्या तंत्रज्ञानाबद्दल सुद्धा मोठमोठी आश्वासनं दिली आहे। आणि आज त्यातलीच 10 चर्चेतली विधानं आपण घेणार आहोत। ती नेमकी कधी आणि कुठे बोलली गेली आणि प्रत्यक्षामध्ये काय घडलं याचा फॅक्ट चेक सुद्धा करणार आहोत। यातला पहिला भाग आहे रस्त्यांचं स्वप्न आणि पुढे जाणारी मुदत। सुरुवात करूया गडकरींच्या सगळ्यात जुन्या आणि सगळ्यात जास्त वेळा बोललेल्या दाव्याची। भारतातील रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले होतील हा आहे तो दावा। 2021 मध्ये गडकरींनी सांगितलं की पुढच्या 5 वर्षात भारतीय रस्ते अमेरिकन रस्त्यांना मागे टाकतील। 2022 मध्ये लखनौमध्ये इंडियन रोड काँग्रेसच्या व्यासपीठावरून सुद्धा ते म्हणाले की उत्तर प्रदेशला 8,500 कोटींचे प्रकल्प भेट देतोय। 2024 पूर्वी उत्तर प्रदेशचे रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले होतील। काही महिन्यातच 2023च्या फेब्रुवारीमध्ये इकॉनॉमिक टाइम्सच्या एका समिटमध्ये तीच मुदत 2024च्या अखेरीपर्यंत ढकलली गेली आणि मग तीच मुदत पुढे गेली थेट 2047 पर्यंत, म्हणजे 23 वर्षांची उडी। पण हे विधान इथेच थांबलं नाही, तर 2025च्या मार्चच्या टाइम ड्राईव्ह ऑटो समिटमध्ये पुन्हा तेच वाक्य आलं, पुढच्या 2 वर्षात रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले होतील। आणि जूनमध्ये एका मुलाखतीत पुन्हा तीच 2 वर्षांची पुनरावृत्ती झाली। विश्लेषणानुसार 6 वर्षात 6 वेगळ्या मुदती दिल्या गेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी लक्ष पुढे सरकवलंय। आजच्या घडीला भारताचं राष्ट्रीय महामार्ग जाळं अमेरिकेच्या इंटरस्टेट प्रणालीच्या कितीतरी मागे आहे। हीच सरकती मुदतीची कहाणी रस्ते बांधणीच्या वेगातही दिसते। 2021 मध्ये दररोज 40 किलोमीटर प्रतिवेगाने 60,000 किलोमीटर महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं। पुढच्या वर्षी हे उद्दिष्ट 32 किलोमीटरपर्यंत नेलं आणि गडकरी स्वतःच म्हणाले की हे लक्ष्य गाठू की नाही याची हमी देता येत नाही। 2023 मध्ये पुन्हा लक्ष्य 40 किलोमीटरपर्यंत वाढवलं। 2025च्या एप्रिलमध्ये तर 100 किलोमीटर प्रतिदिवस असं महत्त्वाकांक्षी लक्ष्य जाहीर झालं। पण प्रत्यक्ष सरकारी आकडेवारी काय सांगते, तर 2022-23 या वर्षामध्ये 50 किलोमीटरचं टार्गेट फक्त 28 किलोमीटर झालं, म्हणजे पर डे फक्त 28 किलोमीटर रस्त्याची बांधणी झाली। पुढच्या वर्षी 40 किलोमीटरचं लक्ष्य होतं आणि ते फक्त 33.5 किलोमीटर पूर्ण झालं, तर 100 किलोमीटरचं जे लक्ष्य होतं ते फक्त 29 किलोमीटरपर्यंत राहिलं। म्हणजे स्पष्ट आहे दरवर्षी त्यांचं टार्गेट चुकलं आणि प्रत्येक अपयशानंतर, प्रत्येक फेल्युअर नंतर त्यांनी अधिक मोठं टार्गेट जाहीर केलं। आता यातला भाग दुसरा आहे तो म्हणजे टोल, इंधन आणि रोजच्या ग्राहकाची होणारी अडचण। आता वळूया रोज ग्राहकाच्या होणाऱ्या आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या मुद्द्यांबाबत। 2019 मध्ये फास्टॅगची सक्ती लागू झाली आणि गडकरींनी आश्वासन दिलं की टोल नाक्यांवरच्या रांगा नाहीशा होतील, त्यामुळे कॅशमधले व्यवहार वाढले हे मान्य करू। पण तांत्रिक बिघाड, स्थानिक वाहतूक आणि अरुंद टोल प्लाझा यामुळे आणि विशेषतः सणासुट्ट्यांच्या काळामध्ये अजूनही मोठ्याच्या मोठ्या रांगा असतात, त्यामुळे हे आश्वासन काही प्रमाणात खरं ठरलं आणि काही प्रमाणात खोटंही। आता सगळ्यात जास्त चर्चेमध्ये असलेला मुद्दा म्हणजे E20 पेट्रोल। 2023 पासून टप्प्याटप्प्याने इथेनॉलचं प्रमाण वाढवताना गडकरींनी सातत्याने सांगितलं यामुळे ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही। पण 1 एप्रिल 2026 पासून 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल संपूर्ण देशात सक्तीचं झालं आणि जुलै 2026 मध्ये खुद्द पेट्रोलियम मंत्रालयानेच एका अधिकृत दस्तामध्ये मान्य केलं की काही वाहनांमध्ये 3 ते 5% मायलेज घट होऊ शकते। याच काळात एका मुलाखतीत एका पत्रकाराने आपल्या गाडीचं मायलेज 11 वरून 7 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत आल्याची तक्रार केली, तेव्हा गडकरी म्हणाले सामान्य ग्राहक स्वतः मायलेज मोजूच शकत नाही, त्यासाठी फक्त अधिकृत डीलरचं उपकरणच लागतं। आता खरं पाहता वाहन खराब झाल्याची कोणतीही सिद्ध तक्रार अजूनही मंत्रालयाकडे गेली नाही असंही त्यांचं म्हणणं आहे आणि काही कंपन्यांनीही असा कुठला बिघाड झाला हे मान्यच केलेलं नाही। पण सरकारनेच आता मायलेजमध्ये घट होत असल्याचं अधिकृतपणे मान्य केलंय, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही हे जे आधीचं विधान होतं ते चुकीचं ठरलंय आणि याच धर्तीवर फ्लेक्स फ्युएल गाड्या लवकरच पूर्ण प्रवाहामध्ये येतील, मोठ्या प्रमाणामध्ये येतील, हा दावा सुद्धा गडकरींनी केला होता। पण आता त्याची असलेली मोजकी मॉडेल्स फक्त बाजारामध्ये आहेत आणि त्यांची किंमत आणि ज्या पद्धतीने इंधन उपलब्ध आहे ते बघता अजून तरी लोकांनी त्याचा फारसा स्वीकार केलेला नाही, अत्यंत मर्यादित वापर आहे। आता भाग तिसरा, भविष्यातील स्वप्न आणि हातातून निसटलेले प्रकल्प।
गडकरींच्या भाषणामध्ये एक गोष्ट कायम येते, भविष्यातल्या तंत्रज्ञानाची मोठी स्वप्न, अर्थात स्वप्न बघायलाच हवं. पण त्यातलं त्यांचं सगळ्यात रंजक स्वप्न, ज्यामुळे ते काही वेळा ट्रोलही झाले, आणि ते होतं हवेतल्या बसमधलं. पुण्यामध्ये मार्च 2023 एका प्रेस कॉन्फरन्समध्ये गडकरी म्हणाले, पुणे महापालिकेने आराखडा तयार करून द्यावा, आम्ही हवेतली बस सुरू करू. पण याच पत्रकार परिषदेमध्ये चांदणी चौक प्रकल्पाच्या उद्घाटनाची ही घोषणा त्यांनी केली. चांदणी चौक प्रकल्पाचं उद्घाटन 1 मे 2023 झालं. पण हवेतल्या बसचं काय झालं, तर 2025 आणि 26 मध्येही त्यांनी पुन्हा ते विधान केलं. दिल्ली, बंगळुरू आणि पुणे या मार्गावर अजूनही फक्त अभ्यास सुरू आहे, एवढंच सांगितलं जातं. म्हणजे एकाच पत्रकार परिषदेमध्ये 2 आश्वासनं दिली, चांदणी चौकाचा पूर्ण झालं, तर बसचं हवेत आहे अक्षरशः अजूनही. हीच गत हायड्रोजन इंधनाबाबतही आहे. 2021 पासून गडकरी हरित हायड्रोजनला भारताच्या वाहतुकीचं भविष्य म्हणत आलेत. सरकारनेही याचं मिशन मंजूर केले, पण प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी आहे. लेहसारख्या ठिकाणी अजूनही प्रायोगिक तत्वावरती हायड्रोजन बस प्रकल्प सुरू आहे. पण त्याचा खर्च आणि फ्युएलची उपलब्धता बघता त्याचा प्राथमिक वापर आणि सगळ्यांनीच होणं अजूनही खूप दूर आहे. अजून एक असा प्रकल्प आहे जो महाराष्ट्रामधून पूर्ण निसटला आणि ज्याचं खापर काही प्रमाणामध्ये गडकरींवरती फोडण्यात आलं. टाटा एअरबसचा विमान निर्मिती केंद्र. ऑक्टोबर 2022 हा प्रकल्प गुजरातकडे जाण्याची चर्चा सुरू असतानाच गडकरींनी टाटा संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहिलं आणि नागपूरच्या मिहानमध्ये हा प्रकल्प आणण्याची विनंती केली. पण प्रत्यक्ष हा प्रकल्प वडोदऱ्याला गेला. सुमारे 22,000 कोटींची गुंतवणूक आणि 6,000 कोटींचा रोजगार महाराष्ट्राऐवजी गुजरातला मिळाला. त्यासोबतच 2024च्या ऑक्टोबरमध्ये पंतप्रधानांनी स्वतः वडोदऱ्यामध्ये या सुविधेचं उद्घाटन केलं. आता यातला चौथा भाग आहे एक्सप्रेसवे, जिथले आकडे मात्र गडकरींना चांगलीच साथ देतात. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे बद्दल जुलै 2026 गडकरींनी सांगितलं, प्रकल्प 75 ते 80% पूर्ण झाला असून पुढच्या 2 वर्षात दिल्ली ते मुंबई अंतर फक्त 12 तासात काढणं शक्य होईल. प्रकल्पाच्या पूर्णत्वाची आकडेवारी विश्वासार्ह वृत्तसंस्थांनी दुजोरा दिलाय, पण 12 तासांचं भाकीत अजूनही सिद्ध व्हायचं आहे. याच प्रकल्पाची आधीही एक मुदत चुकून गेली. आता शेवटचा मुद्दा हा आहे की 2017 गडकरींनी एकात्मिक म्हणजे वाहतूक व्यवस्थेबाबत एक मोठं विधान केलं होतं. या वाहतुकीमुळे, इंटिग्रेट वाहतुकीमुळे निर्यात वाढेल, रोजगार निर्माण होतील आणि माल स्वस्त होईल, असं सुद्धा ते म्हणाले होते. त्यावेळी झालेल्या समिटमध्ये जवळपास 2 लाख कोटींचे 34 करार झाले होते. ही आकडेवारी अगदी अचूक आहे, पण समिटमध्ये झालेले करार हे बंधनकारक नसतात. त्यामुळे किती प्रकल्प प्रत्यक्षात आले याची स्वतंत्र पडताळणी आजही सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही. एकूणच चित्र काय सांगतं की हे मान्य करावं लागेल, 2014 पूर्वीच्या तुलनेमध्ये रस्ते बांधणीचा वेग नक्कीच वाढलाय. काही प्रकल्प जसं की पुण्याचा चांदणी चौक असेल किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवे असेल, प्रत्यक्षामध्ये पूर्ण झाले आहेत. अगदी उशिरा का होईना, पण पूर्ण होत आहेत. पण त्याचबरोबर एक गोष्ट सुद्धा अगदी स्पष्ट आणि वारंवार दिसते, ती म्हणजे मोठ्या मोठ्या घोषणा, वारंवार पुढे जाणाऱ्या मुदती आणि अडचणीच्या प्रश्नावर हे मान्यच करत नाही, अशी गडकरीची भूमिका. रस्ते वेगाने बांधले जाणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण आश्वासनं आणि प्रत्यक्ष कामगिरी यातलं अंतर सुद्धा तितकंच मोठं आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतंय, मला कमेंट बॉक्समध्ये वाचायला आवडेल. आणि गडकरींबद्दल काय वाटतंय हेही नक्की लिहा. आणि त्यासोबतच द ऑड इव्हनला फॉलो करायला विसरू नका.